नमस्कार, मी अविशांत कुमकर. आपण आहोत बीड जिल्हा क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय पुरुष महिला खो खो स्पर्धेच्या ठिकाणी. आपल्यासोबत बोलण्यासाठी राज्य खो खो संघटनेचे सरचिटणीस चंद्रजित जाधव सर आहेत. नमस्कार सर. एकूण 24 जिल्ह्यांचे 48 पुरुष व महिला संघ सहभागी झालेले आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं पूर्ण राज्यभरातून खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक, पंच, अधिकारी, पदाधिकारी असे जवळपास 950 लोक बीड शहरामध्ये दाखल झालेले आहेत आणि पुढे आजपासून पुढील 4 दिवस आपला खेळ सर्वोत्तम पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न बीडवासियांच्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असणार आहे की या राज्यातील नव्हे तर देशातील सर्वोत्तम खेळाडू या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेच्या निमित्तानं बीड शहरामध्ये आलेले आहेत. सर, एकूण महाराष्ट्र खो खो असोसिएशन द्वारा आयोजित होणारी स्पर्धा ही लीग कम नॉकआउट. अगोदर साखळी पद्धतीनं गटनिहाय 8 गट आहेत. त्यामध्ये प्रत्येक गटामध्ये 3-3 जिल्हे आहेत. 8 त्रिक 24 8 गटामध्ये ही गट साखळीमध्ये सामने होतील. त्याच्यानंतर प्री क्वार्टर, सेमीफायनल आणि फायनल. पुरुष गटाची एकूण 40 सामने तर महिला गटाची एकूण 40 असे एकूण 80 सामने या 4 दिवसामध्ये या मैदानावर संपन्न होणार आहे. याच्यातून निवडलेला संघ कुठे खेळायला जाणार? या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेमधून काझीपेट तेलंगणा या राज्यामध्ये होणाऱ्या 15 ते 19 या जानेवारी 2026 या कालावधीत वरिष्ठ गटाची राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा संपन्न होते. त्या स्पर्धेत सहभागी होणारे महाराष्ट्राचे पुरुष व महिला दोन्ही संघ या स्पर्धेच्या माध्यमातून निवडले जाणार आहेत. सर, आत्ताच जानेवारी 2025 मध्ये दिल्ली या ठिकाणी 22 देशांची जागतिक अजिंक्यपद खो खो स्पर्धा संपन्न झाली. अतिशय दिमागदारांनी एक ग्रेसफुल स्पर्धा झाली. अगदी अमेरिका, पोलंड, हॉलंड, इंग्लंड पासून ते दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आफ्रिकन कंट्रीज, एशियन कंट्रीज अनेक देश त्या ठिकाणी सहभागी झालेले होते आणि आमच्यासाठी ती फार महत्त्वाची, या महाराष्ट्राच्या भूमीतला खो खो आज जागतिक स्तरावर पोहोचला ही आमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट होती. मार्च अखेरीस भारतीय खो खो महासंघ व महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्रामध्ये कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी देशाच्या क्रीडा राज्यमंत्री सन्माननीय रक्षाताई खडसे मॅडम, या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सन्माननीय आमदार अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप पुणे बालेवाडी या ठिकाणी घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. बीड जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव विजय जाहिर त्यांना विचारू. काय सांगाल सर, कशा पद्धतीने ही स्पर्धा होती? ही 61वी पुरुष महिला राज्याची खो खो स्पर्धा महाराष्ट्र खो खो असोसिएशन केली आहे. त्यामुळे अनेक खेळाडू घडतील, त्यामुळे अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीपर्यंत जातील. राज्य पातळीवर आज बी आमच्या या ठिकाणी खेळाडू चांगल्या प्रकारे प्रदर्शन करतायत, पण यापेक्षा जास्त पुढे जातील. ह्या उद्देशाने आम्ही राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, बीड.